अमेरिकेच्या तेल खरेदीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी सवाल केलेत। काही दिवसांपूर्वी अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदीची परवानगी दिली होती। यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। तसंच राहुल गांधींच्या टीकेला नरेंद्र मोदी यांनी देखील उत्तर दिलंय। पाहूया। But allowing the United States to decide who we buy oil from, who we buy gas from, whether we can buy oil from Russia or not. आजकल बहुत चर्चा एलपीजी को लेकर हो रही है। कुछ लोग हैं जो पैनिक क्रिएट करने का प्रयास कर रहे हैं कि ऐसा करके वो जनता के समक्ष खुद को एक्सपोज हो ही रहे हैं, पूरे देश का भी बड़ा नुकसान कर रहे हैं। संशोधन केलं होतं मोदीजींनी की गॅसची चिंता नाही, गटारामध्ये पाईप टाका आणि त्या गटारातल्या पाईपातून तुम्ही गॅस बाहेर काढा आणि आपल्या घराच्या शेगडीला जोडा, आपोआप त्याच्यामधून इंधन तयार होईल आणि तुमची जी गरज आहे इंधनाची ती पूर्ण होईल। आता ह्याच्यावरती मोदी आणि त्यांच्या संशोधकांनी काम करणं गरजेचं आहे। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काम करणं गरजेचं आहे। प्रधानमंत्री मोदी यांना जर प्रचारातून वेळ मिळाला विधानसभांच्या, तर त्यांनी जरा शांतपणे एकदा बाहेर फेरफटका मारावा आपल्या पेट्रोलियम मंत्र्यांना किंवा भाजपच्या नेत्यांना घेऊन, आणि लोक कशी रांगेत उभी आहेत एलपीजी गॅससाठी, स्वयंपाकाच्या गॅससाठी ते पाहावं। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताचा झेंडा अभिमानानं उंचावतो हे बघून संजय राऊत यांचं पोट दुखतंय। इराण इस्रायलमध्ये घमासान युद्ध सुरू आहे। याचा परिणाम भारतावर देखील पाहायला मिळतोय। या युद्धादरम्यान अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यास परवानगी दिली होती। हाच धागा पकडत राहुल गांधींनी केंद्र सरकारला संसदेत खडे सवाल केले होते। दरम्यान यानंतर नरेंद्र मोदी यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर पलटवार केलाय। काही लोक पॅनिक क्रिएट करण्याचं काम करतात। त्यांच्या अफवांमुळे भारताला मोठं नुकसान होत असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलंय। But allowing the United States to decide who we buy oil from, who we buy gas from, whether we can buy oil from Russia or not, whether our relationship with different oil suppliers can be decided by us. This is what has been bartered. And this is a very puzzling fact for me. It has been a very puzzling fact. आजकल बहुत चर्चा एलपीजी को लेकर हो रही है। कुछ लोग हैं जो पैनिक क्रिएट करने का प्रयास कर रहे हैं, अपना एजेंडा चलाना चाहते हैं। मैं इस समय उन पर राजनीतिक टिप्पणी नहीं करना चाहता, लेकिन इतना जरूर कहूंगा कि ऐसा करके वो जनता के समक्ष खुद को एक्सपोज हो ही रहे हैं, पूरे देश का भी बड़ा नुकसान कर रहे हैं। देशात निर्माण झालेल्या गॅसच्या तुटवड्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सवाल उपस्थित करत मोदींवर हल्लाबोल केलाय। नोटबंदीनंतर मोदींनी पुन्हा एकदा देशाला रांगेत उभं केल्याची टीका संजय राऊतांनी केली। मोदींच्या गटार गॅस उद्योगात गुंतवणूक करण्याचा खोचक सल्लाही राऊतांकडून देण्यात आलाय। पण संशोधन केलं होतं मोदीजींनी की गॅसची चिंता नाही, गटारामध्ये पाईप टाका आणि त्या गटारातल्या पाईपातून तुम्ही गॅस बाहेर काढा आणि आपल्या घराच्या शेगडीला जोडा, आपोआप त्याच्यामधून इंधन तयार होईल आणि तुमची जी गरज आहे इंधनाची ती पूर्ण होईल। आता ह्याच्यावरती मोदी आणि त्यांच्या संशोधकांनी काम करणं गरजेचं आहे। भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी काम करणं गरजेचं आहे। खरं म्हणजे आता या देशाची इन्व्हेस्टमेंट जी आहे, गुंतवणूक आहे, ती या उद्योगात व्हायला पाहिजे। मोदी गटर गॅस। देशात गॅसचा तुटवडा नसल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं।
तसंच पेट्रोलियम मंत्र्यांनी देखील गॅसची टंचाई नसल्याचं संसदेत म्हटलं. या मुद्द्यावरूनही राऊतांनी मोदींना टोला लगावला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातून मोदींनी बाहेर यावं आणि राज्यात सिलेंडरसाठी लागलेल्या रांगा पाहाव्यात, असं यावेळी संजय राऊत म्हणाले. दरम्यान त्यांच्या या टीकेला भाजप नेते नवनाथ बन यांनीही प्रत्युत्तर दिलंय. प्रधानमंत्री मोदी असं सांगतायत की या देशामध्ये इंधनाची आणि LPG सिलेंडरची अजिबात टंचाई नाही, हे ते खोटं बोलत आहेत. प्रधानमंत्री मोदी यांना जर प्रचारातून वेळ मिळाला विधानसभांच्या, केरळ असेल, आसाम असेल किंवा तामिळनाडू असेल, पश्चिम बंगाल असेल, तर त्यांनी जरा शांतपणे एकदा बाहेर फेरफटका मारावा आपल्या पेट्रोलियम मंत्र्यांना किंवा भाजपच्या नेत्यांना घेऊन, आणि लोक कशी रांगेत उभी आहेत LPG गॅससाठी, स्वयंपाकाच्या गॅससाठी, ते पाहावं. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये भारताचा झेंडा अभिमानानं उंचावतो हे बघून संजय राऊत यांचं पोट दुखतंय. संजय राऊत यांना अपचन होतंय. त्यामुळं संजय राऊत यांना गॅसचा त्रास झालाय. त्यामुळं संजय राऊत यांनी बाटल्यावर बसावं आणि ते गॅस भरून द्यावा आणि त्या गॅसला संजय राजाराम राऊत असं नाव देऊन तो गॅस मातोश्री आणि इतर उबाटा गटाच्या नेत्यांकडे वितरित केला जावा. इस्रायल आणि इराणमध्ये घमासान युद्ध सुरू आहे. याचा थेट परिणाम भारतावर होतोय. भारतात इंधनाचा तुटवडा निर्माण झालाय. प्रामुख्यानं गॅससाठी नागरिक रस्त्यावर आले आहेत. याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला टार्गेट करतात. मात्र देशात गॅसची टंचाई नसल्याचं म्हणत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर पलटवार केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.